इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये आपल्याला आता एक छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तात्यानं केलेला प्लॅन तात्यावरच कसा उलटतोय ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तात्यानं खरं तर मंजूचा ॲक्सिडेंट घडवण्यासाठी मोठा प्लॅन रचलेला आहे आणि तिला एका निर्जन रस्त्यावर आणून उभा केलेला आहे आणि आता काही क्षणात ट्रक येऊन मंजूला उडवणार या स्वप्नात तात्या उभारलेला आहे. पण सत्याने कसा हा डाव हाणून पाडलाय आणि कशाप्रकारे सत्यानंच तात्याचा डाव तात्यावर उधळून लावून मंजूचा अपघात करायला लागलेल्या या तात्याचाच पाय मोडलेला आहे. कशाप्रकारे सत्यानं स्वतःच टेम्पो चालवून तात्याची फजिती केलेली आहे, हे सगळं आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे मंजूनं सत्याला अगोदर सांगितलेलं असतं, की तात्याच्या मनात काहीतरी भलतंच वाईट चाललेलं आहे. कारण आज तो मला म्हणतोय, की मी तुला बाहेर कुठेतरी घेऊन जाणार आहे. सत्या म्हणतो, "पण कुठं घेऊन जाणार आहे?" ती म्हणते, "मला माहिती नाही." तेव्हा सत्यानं तिला सांगून ठेवलेलं आहे, की "तू कुठं जरी जात असली तरी मला तुझं करंट लोकेशन जे आहे ते पाठवून ठेव. तुझं लाईव्ह लोकेशन आहे ते पाठवून ठेव. म्हणजे तू कुठं जरी असली तरी मला समजेल तू कुठं आहे. मी तुझा पिछा करत तुझ्यापर्यंत पोहोचतोय." असा शब्द आता सत्याने तिला मंजूला देऊन ठेवलेला आहे. आणि आता मंजू सत्याच्या भरोश्यावर तात्याच्या बरोबर चाललेली आहे. स्वतः जिना उतरून ती खाली येत असते आणि तात्या खाली तिची वाटच बघत बसलेला असतो. तात्यानं मोठा प्लॅन करून ठेवलेला आहे. कारण तात्यानं पूर्वाला देखील सांगून ठेवलेलं आहे, की या मंजूला मी घरी आणलेलं आहे म्हणजे काय तिला खाऊ-पिऊ घालायला आणलेलं नाहीये, तर बदला घेण्यासाठी आणलेला आहे. जर का हिला दिसत असेल तर ते सत्य पुढे येईल आणि जर का मरण दिसत पावणार नसेल आहे, अशी तर गोड ही बातमी त्याने मंजू अगोदरच पूर्वाला देऊन ठेवलेली आहे. पण त्याला माहिती नाही, की ही गोड बातमी कशी कटू होऊन त्याच्याच आयुष्याला कीड लावणार आहे ते. आणि आता मंजू त्याच्याबरोबर म्हणजेच तात्याच्या बरोबर चाललेली आहे. मंजू अजूनही त्याला विचारते, "तात्या आपण कुठे चाललेलो आहोत?" तेव्हा तात्या सांगतो, "अगं मंजू तू तर आहे ना दिवसभर घरात बसलेली असते. जरा पाय मोकळे करण्यासाठी जाणं गरजेचं आहे का नाही सांग? जराशी चांगली बाहेरची हवा घे. त्यासाठीच मी तुला घेऊन चाललेलो आहे." असं तात्या गोड-गोड बोलत आहे. मंजूला मात्र त्याचा संशय आलेला आहे. पण आता मंजूला माहिती आहे, की काही जरी झालं तरी सत्या माझ्या मदतीला येणार. म्हणून आता तात्याच्या हाताला हात धरून मंजू ही त्याच्याबरोबर चाललेली आहे. आणि तात्या तिला आता घराच्या बाहेर घेऊन आलेला आहे. तात्या तिला घराच्या बाहेर घेऊन येऊन आता स्वतःच्या गाडीमध्ये देखील त्याने बसवलेलं आहे. जाताना देखील मंजूच्या मनामध्ये शेकडो प्रश्न पडलेले आहेत. मंजू तात्याला म्हणते, "अहो काही गरज नव्हती तात्या मला बाहेरच्या हवेची. मी ना घरातच ठीक आहे. मला हल्ली बाहेर फिरायलाच नको वाटतं. बाहेरच्या कोणत्याच गोष्टीबद्दल आता काहीच आकर्षण राहिलेलं नाहीये. सत्या माझ्याशी जो काही वागलाय ना, त्या गोष्टीमुळे माझा आता कशावरच विश्वास बसलेला नाही आणि कोणत्याच गोष्टीत मला आनंद राहिलेला नाही." पण तात्या देखील तिला गोड-गोड बोलतोय आणि म्हणतोय, "बरोबर आहे मंजिरी तुझं. तू म्हणतेस ते अगदी ठीक आहे. पण बाप म्हणून माझी पण काहीतरी जबाबदारी आहे ना. तू अशी दुःखात राहिलेली मला आवडणार आहे का? नाही ना? मग म्हणूनच मी तुला ठरवलंय, की बाहेर कुठेतरी घेऊन जायचं आणि छानपैकी तुला हवेला घेऊन जायचं, असा माझा मनसूबा आहे." असं सगळं काही तो सांगतोय आणि आता तो तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन आलेला आहे. गाडीतून तिला उतरवलेलं आहे आणि रस्त्याच्या मधोमध तिला उभा केलेला आहे. आता मात्र मंजू भलतीच घाबरली आहे, कारण तिला आता तात्याचा मनसुबा चांगला समजलाय. "अगं मंजू माझा फोन आहे ना, तो माझ्या गाडीमध्ये राहिलेला आहे. थांब मी फोन घेऊन येतो." असं म्हणून चक्क तात्यानं बिचाऱ्या मंजूला रस्त्याच्या मधोमध उभा करून ठेवलेला आहे. मंजूला सगळं काही लख्खपणे दिसतंय, की तात्या आपली परीक्षा घेत आहे. जर का आता आपण या रस्त्याच्या मधोमध उभारलो नाहीये आणि जर का आपण बाजूला गेलो तर तात्याला कळणार, की आपल्याला दिसतंय म्हणून. आणि जर का आपण इथंच उभारलो तर एखादं वाहन आपल्याला धडकणार. कदाचित तात्याने आपली परीक्षा घेण्यासाठीच हे सगळं केलंय, हे आता तिच्या समोर आलेलं आहे. करावं काय? हा प्रश्न तिला पडलेला आहे. जर का आपल्याला दिसतंय हे कळलं तर तात्या आपल्याला सोडणार नाही आणि जर का आपण असंच उभं राहिलो तरी देखील आपलं मरण आता जवळच आलेलं आहे, असं तिला वाटतंय. आणि तेवढ्यात तिने सत्याला लाईव्ह लोकेशन दाखवलेलं आहे. सत्याला ते लोकेशन पाठवलेलं आहे. तेव्हा सत्या पाहतो आणि सत्याबरोबर बलमा देखील आहे आणि सत्याला मोठा धक्काच बसलाय. सत्या बलमाला दाखवतो, की अरे तात्यानं तिला एका हायवेला घेऊन गेलेला आहे. बलमा पाहतो आणि म्हणतो, "अरे सत्या, मोठा घातच झाला की रे." कारण आता मंजू वहिनी तर रस्त्याच्या बरोबर मधोमध उभा आहेत असं दिसतंय आणि त्या एवढ्या मोठ्या हायवेला त्या जर का मधोमध उभा असतील
तर मात्र मोठा घात होण्याची शक्यता आहे. सत्या आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, असं आता बलमा सांगत आहे. तेव्हा सत्या म्हणतो, "मला जे वाटत होतं ना तेच झालेलं आहे. तात्यानं मोठा घात केलेला आहे. पण आता यातनं काहीतरी उपाय काढणं गरजेचं आहे. नाहीतर मंजूच्या जीवाला धोका आहे. कारण मंजूला दिसतंय का नाही याची परीक्षा नक्कीच तात्या घेत असणार आहे आणि मंजू अजिबात मागे सरकणार नाही. तुला माहिती आहे ना त्या कशा आहेत त्या? त्या अजिबात मागे सरकणार नाहीत. जीव गेला तर बेहत्तर म्हणून त्या तिथंच रस्त्याच्या मधोमध उभ्या राहतील. पण मला त्यांना काहीच होऊ द्यायचं नाही. कारण त्या माझ्यासाठी तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या मिशनवर काम करतायत. त्यामुळं मला त्यांच्या मदतीला जाणं गरजेचंच आहे." असं सगळं तो त्या बलमाला सांगत आहे. बलमा म्हणतो, "काय करायचं सत्या? मला काय कळत नाही. पण पटकन उपाय काहीतरी सांग. अन्यथा वेळ जर का निघून गेली तर आपण काहीच करू शकणार नाही." तेव्हा आता सत्या देखील विचार करतोय. सत्या म्हणतो, "अरे बलमा, माझं तर डोकं चालायचं बंद झालंय. मी जाऊ का आणि तात्याच्या 2 मुस्काडा देऊन त्यांना घेऊन येऊ का?" असं तो म्हणत आहे. बलमा म्हणतोय, "मला देखील तेच योग्य वाटतंय." पण सत्या थोडंसं शांत राहून विचार करतो आणि म्हणतो, "पण अशानं आपलं मिशन देखील सगळं वाया जाईल. आता आपल्याला मिशन पण वाया जाऊ द्यायचं नाहीये आणि आपल्याला आपल्या वाघमारेंचा पण जीव वाचवायचा आहे." असं तो बलमाला सांगत असतो. बलमा म्हणतो, "अरे सत्या, काय करायचं ते पटकन सांग." तेव्हा सत्या म्हणतो, "एक टेम्पो मागव, मला तो टेम्पो घेऊन जायचा आहे." बलमा म्हणतो, "काय कळतंय का तुला? काय म्हणतोयस तू?" सत्या म्हणतो, "तू फोन कर पटकन आणि एक टेम्पो मागव." आणि बलमाने लगेच मोबाईलवर एक नंबर लावलेला आहे आणि नंबर लावून एका माणसाला सांगितलं, की "तुझ्याकडचा जो टेम्पो आहे ना, तो आत्ताच्या आत्ता आम्हाला बाहेरच्या रस्त्यावर घेऊन यायचा आहे." आणि सत्या त्याला सांगतो, "पटकन घेऊन यायला सांग." बलमा म्हणतो, "पटकन तो टेम्पो आम्हाला पाहिजे आहे. लवकरात लवकर, जेवढ्या लवकर होईल तेवढा बाहेरच्या आपल्या शहराच्या बाहेरच्या रस्त्यावर आम्ही थांबलेलो आहे. तुला लोकेशन पाठवतो मोबाईलवर. त्या ठिकाणी पटकन तुझा टेम्पो घेऊन ये." असं त्या व्यक्तीला सांगितलेलं आहे. आता बलमा सत्याला विचारतो, "अरे सत्या, पण तू हा टेम्पो घेऊन काय करणार आहे?" तेव्हा सत्या म्हणतो, "आता बघ मी काय करतो ते." तात्याला असं वाटतं ना, की खेळात तोच करू शकतो. पण आता या मी कशी खेळ करतो ना ते बघ. आज मी ना त्या तात्याचा कार्यक्रम फिक्सच करणार आहे. लय झालंय त्या तात्याचं. त्याला काय वाटतंय, की तो जे काय करतोय ते मी सहन करत बसेल. अजिबात मी सहन करणार नाही. असं तात्या बलमाला म्हणतोय. बलमा म्हणतो, "म्हणजे आता नक्की तुझ्या डोक्यात काय आहे ते तरी मला कळेल का?" सत्या म्हणतो, "तू आता नुसतं बघत राहा. मी आता टेम्पो चालवणार आहे. तू फक्त माझ्या गाडीचा पिछा कर आणि तू माझ्या पाठीमागे ये." असं त्याने सांगितलेलं आहे. इकडं मंजू मात्र आता डोळ्यात प्राण आणून सत्याची वाट बघत बसलेली आहे. तिला माहिती आहे, की तात्या आपल्या पाठीमागून निरीक्षण करत असणार आहे. तात्या बघत असणार आहे, की आपण इथून हलतोय का नाही. पण आता अजिबात आपण हलायचं नाही. काय जरी झालं तरी हलायचं नाही, असं मंजूने मनापासून ठरवून ठेवलेलं आहे. सत्या माझ्या मदतीला येईल आणि सत्या जर का मदतीला आला नाही, तर या मिशनसाठी मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे, असं तिनं ठरवलेलं आहे. इकडं तात्याने एका ट्रकवाल्याला फोन केलेला आहे आणि ट्रकवाल्याला त्याने सांगून टाकलंय, की इथं रस्त्याच्या मधोमध मंजिरी उभा आहे. त्या मंजिरीला जाऊन तुला धडक द्यायची आहे. जर का ती सरकली तर मला सत्य समजेल आणि जर का ती नाही सरकली तर तिला मरू देत. असं म्हणून आता त्याने त्या ट्रकवाल्याला सांगून टाकलेलं आहे, की रस्त्याच्या मधोमध उभा असलेल्या मंजिरी वाघमारेला धडक देऊन तिला चिरडून टाक आणि तिला मारून टाक, असा हुकूमच त्याने त्या ट्रकवाल्याला देऊन टाकलेला आहे. आणि आता ट्रकवाला देखील मंजूच्या दिशेने फास्ट येत आहे. तात्या आता तिथंच उभारलेला आहे आणि तात्याने त्याला अगदी डायरेक्शन सांगितलेलं आहे, की कशाप्रकारे तुला काम करायचं आहे ते. आणि मंजू मात्र इकडं अगदी डोळ्यात तेल घालून आणि डोळ्यात प्राण आणून सत्याची वाट बघत बसलेली आहे. तिला वाटतंय, की सत्या काय जरी झालं तरी आपल्या मदतीला येईल. पण तिच्या दिशेनं आता ट्रक मात्र भरधाव वेगात यायला लागलेला आहे आणि तात्या पाठीमागून तिच्याकडे पाहत बसलेला आहे आणि ती इकडून पुकारते, "तात्या, आलाय का तुम्ही? तात्या, अहो आलाय का?" आणि लांबूनच, "तात्या, मंजिरी येतोय मी. काय काळजी करू नको. आलोच, आलोच. थांब, तेथेच थांब. इकडे येऊ नको. इकडे खूप वाहनं आहेत. सुरक्षित नाही." असं म्हणून तिला मुद्दाम तेथेच त्याने उभा करून ठेवलेला आहे. मंजूला कळतंय, की तात्या काय करतोय ते. तिच्या पलीकडून आता भरधाव वेगाने ट्रक यायला लागलेला आहे आणि आता ट्रक तिच्या जवळ-जवळ येत चाललेला असतो आणि तात्याला बघायचं असतं, की आता मंजू काय करणार आहे ते. त्याला वाटत असतं, की आता मंजू गेली. पण तेवढ्यातच तिकडून सत्याचा टेम्पो हा यायला लागलेला आहे आणि हा येतोय मंजूच्या मदतीसाठी. आता टेम्पो आणि ट्रक हे एकमेकाच्या विरोधात येत असतात. टेम्पो अगोदर फास्टमध्ये आलेला आहे आणि टेम्पो आलेला आहे ते पाहून तात्या खुश झाल्या. कारण तात्याला वाटतंय, की आता टेम्पो आणि ट्रकच्या मध्ये मंजू अडकली. एकतर तिला टेम्पो उडवेल किंवा एकतर तिला ट्रक उडवेल. पण तात्याला माहिती नाही, की त्या टेम्पोमध्ये मंजूचा प्राण वाचवणारा सत्या त्यामध्ये बसलेला आहे. तात्या पाहतो आणि तात्याची धडकीच भरते. कारण तो टेम्पो आता डायरेक्ट
तात्याच्याच दिशेने येत असतो. तात्याला आता हालायला सुद्धा संधी नसते आणि त्या टेम्पोमध्ये असतो सत्या आणि भरधाव वेगात सत्याने तो टेम्पो आता तात्याच्या दिशेने आणलेला असतो. तात्याला हालायचं असतं, पण हालायच्या आतच सत्याने भरधाव वेगाने टेम्पो नेऊन तात्याला इतक्या जोरात कट मारलेला असतो, की अक्षरशः तात्याला काय करावं ते कळत नाही आणि तात्याला कट मारल्याबरोबर तिकडून येणारा ट्रक आहे, तो जागेवरच करकचून ब्रेक दाबून थांबलेला असतो. कारण त्याला दिसतं, की तात्याच्याच अंगावर आता टेम्पो चाललेला आहे. तात्या थांब म्हणून जोरात ओरडतोय आणि ट्रकवाल्याला वाटतं, की आपल्यालाच थांब म्हणून सांगतोय. ट्रकवाला जागेवर थांबलाय. मंजू सगळं काही दृश्य बघतेय. तिला वाटतं, की आता आपलं काही खरं नाहीये. पण एका बाजूला ट्रक थांबलेला असतो आणि दुसऱ्या बाजूला सत्याच्या टेम्पोनं तात्याला अक्षरशः जोरात कट मारलेला असतो आणि तात्या अक्षरशः रस्त्यावर पडलेला असतो. तात्याचे हातपाय मोडलेले असतात आणि तात्या जोरजोरात ओरडत असतो आणि तेवढ्यात सत्या निघून देखील गेलेला आहे. मंजू त्याच्या जवळच आहे आणि मंजू विचारते, "काय झालं तात्या? काय झालं?" तात्या आरडाओरडा करायला लागलाय. मंजूला कळलंय, की सत्यानं तिचा जीव वाचवलाय आणि त्याचबरोबर तात्याचा देखील चांगलाच बदला घेतलाय. तात्याला काय कळायच्या आतच सत्या कट मारून फरार झालाय. जिथं मंजू पडायला पाहिजे होती तिथं तात्या पडलेला आहे आणि तात्याचे हात-पाय मोडलेले आहेत आणि तात्या मदत मागत आहे. मंजू म्हणते, "काय झालंय तात्या? कोणी तुम्हाला धडक दिली का?" मंजू मात्र आता चांगलंच नाटक करायला लागली आहे, कारण तिला दिसत नाहीये असं तिला दाखवणं गरजेचं आहे आणि सत्या मात्र लांब फरार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तात्याचाच प्लॅन तात्यावर उलटून सत्या कसा फरार झालाय आणि कशाप्रकारे सत्यानं त्या तात्याचे पाय मोडलेत ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतं. हा एपिसोड तुम्हाला पाहायला कसा वाटेल ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.